नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। यामध्ये विदर्भातले मेन जेवढे जिल्हे आहेत त्याचप्रमाणे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये महसूल मंडळानुसार आपण गावांची यादी पर पाहणारच आहोत व यामध्ये पीक विम्याच्या जिल्ह्यानुसार तारखा ज्या काही निर्धारित झालेल्या आहेत त्या तारखा देखील आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया। तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक कॅटेगरीच्या वेगवेगळ्या तारखा असणार आहेत। यामध्ये बरेचसे महसूल मंडळ आहेत, बरेचशा गावांची यादी आहे व व्हिडिओ हा थोडा मोठा देखील होऊ शकतो। तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। यामध्ये व्हिडिओच्या आधीमध्ये कुठे देखील मी व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या तारखा सांगू शकतो, तर व्हिडिओला स्किप करण्याची चूक अजिबात करू नका। त्याचप्रमाणे व्हिडिओला अतिशय शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व मी काय ज्या प्रोसेस सांगतोय, ज्या काही तारखा सांगतोय त्या देखील तुम्ही नोट करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची सर्वात फास्ट अपडेट लवकरात लवकर भेटून जाईल। त्याचप्रमाणे माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय कुंडीच्या खाली, म्हणजेच बेल आयकन दिसतंय, त्याला देखील दाबा, म्हणजे कृषीविषयी शेतकऱ्यांच्या विविध योजनांविषयी तुम्हाला सर्वात फास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करून टाका। तर बघा मित्रांनो, आपण मेनली पाहायला गेलं तर सुरुवात आता ह्या विदर्भापासून करूया। विदर्भातले जे काही जिल्हे आहेत, मेन जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपासून सुरुवात करूया व हळूच लागलीच आपण मराठवाडा व इतर जिल्ह्यांची अपडेट जाणून घेऊया। त्यामध्ये बघा, आता सुरुवात आपण विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यापासून करूया। बरेचसे जण म्हणत होते की तुम्ही विदर्भाबद्दल तुम्हाला काही दुश्मनी आहे का, तुम्ही विदर्भाबद्दल कधीच व्हिडिओ आणत नाही, तुम्ही बाकी जिल्हे मराठवाड्यातले मेन जिल्हे कव्हर करता, असं कशामुळे? तसं कशामुळे? कारण त्यांना रक्कम भेटण्याच्या मार्गावर आहे। विदर्भाला कधी भेटणार आहे ते सांगतोय लागलीच तुम्हाला। तर चला आपण व्हिडिओला अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमाच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत व यामध्ये पाहायला गेलं तर 91 महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम तुमच्या जेवढ्या शेतकऱ्यांनी केले होते, निश्चित आशा करतो की तुम्ही देखील वैयक्तिक क्लेम केला असेल। कारण सध्या एक प्रकारचा स्कॅम शेतकऱ्यांसोबत होतो, मग तो कंपनीमार्फत म्हणा की गव्हर्नमेंटमार्फत म्हणा। कारण स्कॅमचा प्रकार सांगायचं झालं तर जालना जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना असे मेसेज आले की ₹2, ₹1.5, ₹3, ₹450 खात्यावर जमा झाले, अशा प्रकारचं। आता हे कोण करते हे देवाला माहिती कशा प्रकारे झाले। तर बघा, त्यासाठी सांगतोय वैयक्तिक क्लेमचे 25% अग्रिमाचे पीक विमा हा वाटप होणार आहे। आता एक जिल्ह्यानुसार मी सर्व जिल्ह्यांची महसूल मंडळानुसार गावं सांगतो, त्याचप्रमाणे एका सोयीने तारखा देखील सांगण्याचा प्रयत्न करतो। तर जर बाकी जिल्ह्याचे कोणी व्ह्यूअर असाल तर तुम्हाला तर तुमच्या गावाबद्दल किंवा तुमच्या जिल्ह्याबद्दल, तालुक्याबद्दल, महसूल मंडळाबद्दल जर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट करू शकता। त्याच्यावर सविस्तरपणे पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन। तर बघा, यानंतर आपण अकोला जिल्ह्याकडे वळूया। आता अकोला जिल्ह्यामध्ये 52 महसूल मंडळात वैयक्तिक क्लेमचा 25% अग्रिम जो काही पीक विमा पेंडिंगमध्ये राहिलेला आहे, त्यामध्ये सोयाबीनचा असेल, कपाशीचा असेल, या प्रकारचे 2 पिकांचा ह्याचा पीक विमा हा गव्हर्नमेंटने मंजूर केलेला आहे, तो देखील वाटप होणार आहे। तर अकोला जिल्ह्यामधले जर तुम्हाला स्पेसिफिक गावं पाहिजे असतील तर तो देखील व्हिडिओ मी उद्या नक्कीच घेऊन येईन, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहायला विसरू नका। तर बघा, यामध्ये अकोला जिल्ह्याची तारीख निर्धारित झालेली आहे, ती देखील मी व्हिडिओमध्ये सांगतो। त्यानंतर आपण अकोल्याच्या शेजारी छोटा भाऊ घेऊया, वाशिम जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर 44 महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचे 25% अग्रिम पीक विम्याचे पेंडिंग शेतकरी जे राहिलेले आहेत त्यांच्या खात्यावर रक्कम ही जमा होणार आहे। त्याचप्रमाणे वाशिमची झाल्यानंतर आपण आता पश्चिम महाराष्ट्राकडे थोडंसं वळूया। मध्ये आता बघा, यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग येतो, सोलापूर येतं, कोल्हापूर येतं, पंढरपूरचे बरेचसे आसपासचे गावं देखील येतात। तर यामध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, पंढरपूर व पुणे विभाग व सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातला जेवढा काही विभाग आहे त्यामध्ये महसूल मंडळ तर बाजूला राहिले, पण त्यांची सविस्तरपणे एक PDF घेऊन त्या PDFच्या मार्फत प्रत्येक गावाचं जेवढे गाव पात्र शेतकरी ठरण्यात आलेले आहेत, येत्या 2 ते 4 दिवसामध्ये ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या गावांची PDFची यादी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राप्त होऊन जाईल। किंवा मी माझ्या लॅपटॉपच्या मदतीने लॅपटॉपवर एक सविस्तर प्रकारची यादी तयार करून ती तुम्हाला दाखवण्याचा देखील प्रयत्न करेल जर पॉसिबल झालं तर, किंवा मी स्वतः तोंडाने देखील गावांची नावे सांगून देईल। तो व्हिडिओ हा मोठा देखील होऊ शकतो, कारण पाहायला गेलं तर गावांची यादी जवळपास आपण एकच जिल्हा घेतला तर त्यामध्ये बरेचसे 200च्या आसपास गावं येतात। तर बघा, जेवढे जिल्हे कव्हर करायचे म्हटल्यावर व्हिडिओ देखील खूप मोठा होऊ शकतो, आपले प्रेक्षक देखील बोर होऊ शकतात। कारण सध्याच्या युगाला फास्टेस्ट अपडेट पाहिजे, म्हणजेच आज रक्कम ही जमा झाली, आम्हाला 15 सेकंडमध्ये उत्तर द्या, तुम्ही लवकरात लवकर रील बनवा, अशा प्रकारचं युग फास्ट झालं, एकदम 5G टाईप। तर बघा, आपण वाशिम जिल्ह्याची अपडेट घेतली। आता ह्याच्यामध्ये आता वळूया आपण मेन मुद्द्याकडे, मग सोलापूर जिल्ह्याकडे। आता सोलापूर जिल्ह्यातील आता बघा 46 महसूल मंडळ सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत।
तर या 46 महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेम जेवढ्या शेतकऱ्यांनी केलेले होते त्या 46 महसूल मंडळातल्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना रक्कम ही जमा होणार आहे. रक्कम 19,500 होऊ शकते, 22,500 होऊ शकते किंवा 17,000. याबाबत थोडा संभ्रम निर्माण आहे. जसे काही तुमची अपडेट येईल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. सोलापूर झाल्यानंतर आपण आता थोडं अहमदनगरकडे येऊया, कारण अहमदनगरबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये तेवढी फारशी अपडेट कधी घेतल्या गेलेली नाही आहे. ही गोष्ट मी बी मान्य करतो, कारण मी मेनली मराठवाड्यातली मेन जेवढे जिल्हे आहेत, कारण त्यांच्या रकमा ह्या वाटप व्हायला काही जिल्ह्यांच्या सुरू झालेल्या आहेत, काही जिल्ह्यांच्या लागलीच सुरुवात होणार देखील आहे. तर ह्यामध्ये बघा, आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये 90 महसूल मंडळ आहेत. त्या 90 महसूल मंडळातील वैयक्तिक क्लेम केलेले जेवढे शेतकरी होते, ज्यांनी पीक विमा वैयक्तिकरित्या क्लेम केलेला होता, अशा शेतकऱ्यांना रक्कम ही जमा होणार आहे. आता अहमदनगर झाल्यानंतर आपण आता वळूया अंगूरकडे, म्हणजेच नाशिककडे. तर बघा, आता शेतकरी आता बरेचसे जण म्हणत आहेत की बाबा तुम्ही नाशिक जिल्ह्याबद्दल का कधीही बोलत नाहीत. म्हणजे एक जिल्हा नाही, नाशिक असेल, वर्धा असेल, त्याबद्दल नागपूर असेल व विदर्भातले जेवढे जिल्हे असतील त्यातल्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कमेंट येतात की तुम्ही ह्याबद्दल का बोलत नाही आहेत, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर बघा, माहिती असल्याशिवाय तुम्हाला गावाच्या महसूल मंडळानुसार नावं सांगणं हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे सर्व एकानिशाही माहिती काढूनच तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा आपण प्रयत्न करतो. तर बघा, आता नाशिक जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ, सर्वच महसूल मंडळ हे नाशिक जिल्ह्यामधले पात्र आहे. या महसूल मंडळामधली गावाची यादी तुम्हाला उद्या भेटून जाईल, जेवढी काही यादी आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये PDF लिंक देण्याचा देखील मी प्रयत्न करेल. तर बघा, नाशिकमधले सर्वच महसूल मंडळ हे पात्र आहेत. त्यानंतर आपण आता पुन्हा वळूया विदर्भाकडे. एक जिल्हा राहिला सर्वात महत्त्वाचा, नागपूरमध्ये. आता नागपूरमधली शेतकऱ्यांची आपण पाहायला गेले तर मागच्या एका व्हिडिओमध्ये यादी पाहिली होती. सर्व महसूल नागपूरमधले सर्वच एकंदरीत महसूल मंडळ 100% पात्र आहे. त्यामध्ये कपाशी व सोयाबीनचे शेतकरी पात्र आहेत. तर ह्यामध्ये जेवढ्या गावांची यादी होती ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती, एका म्हणजे स्पेसिफिक व्हिडिओ तयार केला होता. जर तुम्हाला हवा असेल तर जेवढी मी जिल्ह्यांची नावं घेतली त्यातील सर्व महसूल मंडळानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या कॅटेगरीचे जेवढे महसूल मंडळ आहेत, कुठले 52 आहेत, 60 आहे, 65 आहे, 90 आहेत, तेवढ्या महसूल मंडळानुसार एकंदरीत गावांची जर PDF यादी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एवढ्या जिल्ह्यांची PDFची यादी मी प्रोव्हाइड करण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. तर बघा, ही होती या जिल्ह्यांची अपडेट. आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, रक्कम भेटणार कधी. तर बघा, सर्वात अगोदर रक्कम ही मराठवाड्याला भेटणार आहे, कारण तिथला सध्या खूप सेन्सिटिव्ह झालेला आहे. कारण तिथले धरणे आंदोलन म्हणा, काय म्हणा, खूप झालेलं आहे. त्यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, ह्या जिल्ह्यांना रक्कम भेटण्याचे आदेश 100% प्राप्त झालेले आहेत. आदेश म्हणजे रक्कम दारावर येऊन थांबलेली, बस दार उघडून तुमच्या खात्यावर जमा होण्याचीच वाट शेतकरीही बघत आहेत. तर ही होती ह्या जिल्ह्यासंदर्भात अपडेट. त्या जिल्ह्यांना झाल्याशिवाय तुम्हाला भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जर भेटला तरी अकोलापासून सुरुवात होऊ शकते. परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम नंतर अकोल्याला सुरुवात, आपलं यवतमाळला सुरुवात होऊ शकते. तर ही होती या जिल्ह्यांची अपडेट. ह्याच्या संदर्भात जर नवीन काय अपडेट आली ती देखील तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर चला, अशीच महत्त्वाची उपयुक्त माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.